तर मित्रांनो, आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात, ते आम्ही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. त्याशिवाय पी-एम-आर-डी असेल, एम-एम-आर-डी असेल किंवा कन्सर्न महानगरपालिका असतील, त्याच्या ज्या काही जाहिराती येतात, आम्ही त्याच्या संदर्भातली माहिती सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि आपल्याला माहीत आहे, की नुकतीच कुळगाव बदलापूर नगर परिषदेद्वारे एक नवीन लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या लॉटरीच्या अंतर्गत 305 घरे या लॉटरीसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहेत. नेमकं घरे किती असणार आहेत? त्यांचा कार्पेट एरिया काय असणार आहे? किंमत काय असणार आहे? वेळापत्रक काय असणार आहे? आणि इतर ज्या काही अटी असतील किंवा शर्ती असतील किंवा जे काही सदनिकाचा तपशील असेल, अनामत रक्कम असेल, उत्पन्नाची अट असेल, तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भातली माहिती असेल, विशेष अटी व शर्ती असेल, ह्या सगळी माहिती आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला ही जाहिरात पाहण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातो आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती. ही जी जाहिरात आहे मित्रांनो परत सांगतो मी आजच्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. काय दिले तुम्ही जाहिरात पाहू शकता तुम्ही या प्रकारे. कुळगाव बदलापूर नगर परिषद 1836 सदनिकांची टप्पेनिहाय सोडत अंतर्गत 305 सदनिकांची संगणकीय सोडत 2026 म्हणजे एकूण त्या ठिकाणी 1836 घरे बांधली जात आहेत. त्याच्यापैकी 305 घरांची सोडत ही सुरू आहे कारण याचं ऑलमोस्ट काम होत आलेलं आहे. सोडतीचे वेळापत्रक पाहिलं मित्रांनो ही सोडत खूप अगोदर लॉन्च झाली होती. त्याच्यामध्ये अपडेट करण्यात आलं होतं. त्याला एक्सटेन्शन देण्यात आलेलं होतं. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट जे काय आहे आपल्या महत्त्वाचा पॉइंट म्हणजे की आपल्याला कधीपर्यंत फॉर्म भरायचे तर ऑनलाईन सोडतीसाठी इथे पहा हे 1 मे पासून दाखवतं इथे जुन्या याच्यामध्ये. पण हे आपण बघू नाही आपल्याला आता महत्त्वाचं काय आहे, की ऑनलाईन अर्ज सुरुवात झाली मित्रांनो 8 जुलै 2026 रोजी. ऑनलाईन सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख व वेळ 7 ऑगस्ट 2026 म्हणजे 7 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत. ऑनलाईन पेमेंट स्वीकृती दिनांक व वेळ आहे मित्रांनो 8 ऑगस्ट 2026 रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी दिनांक व वेळ म्हणजे पहिली प्रारूप यादी लागणार आहे 24 ऑगस्ट 2026 दुपारी 12 वाजता. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन आक्षेप दावे हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक आणि वेळ आहे 3 सप्टेंबर 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक व वेळ आहे मित्रांनो 11 सप्टेंबर 2026 दुपारी 12 वाजता. जे कोणी पात्र ठरले असतील सोडतीसाठी त्यांची यादी या ठिकाणी लावली जाणार आहे. आणि देखरेख समिती एसओईच्या देखरेख समितीमध्ये ड्राय रन होणार आहे 16 सप्टेंबर 2026 आणि सोडत होणार आहे मित्रांनो 18 सप्टेंबर 2026 दुपारी 12 वाजता. याची विजयाची घोषणा केली जाणार आहे. तर महत्वाचं म्हणजे की याच्यामध्ये काय काय दुसरे पॉईंट दिलेले तेही सांगणं तितकंच महत्वाचं आहे कारण आता घरांची डिटेल सुद्धा आपण पाहूया नेमकं घरांची डिटेल काय दिलेली आहेत. या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे की सोडतीचे स्थळ कुठे सोडत होणार आहे कुळगाव बदलापूर नगरपालिका कार्यालय सोडतीमधील यशस्वी व प्रत्यक्षातील अर्जदारांची नावे कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याचा दिनांक 18 सप्टेंबर 2026 ला ती जाहीर केली जाणार आहे. सोडत प्रक्रियेत तसेच सोडत प्रक्रिया वेळापत्रकात तसेच इतर बाबतीत काही बदल झाल्यास त्याची माहिती ही वेब प्रणालीवर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल. आता विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकांचा तपशील पहिलं पहा संकेत क्रमांक पहा KBMCT 4 AHP 305 बदलापूर प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजनेचे नाव आहे. उत्पन्न गट आहे मित्रांनो EWS आणि इमारत क्रमांक 4 त्याच्यामध्ये 305 जे काही म्हणजे फ्लॅट आहेत ते फ्लॅटची संख्या दिलेली आहे आणि सदनिकेचे चटई क्षेत्र आहे मित्रांनो 29.30 म्हणजे जवळजवळ तुम्हाला 300 स्क्वेअर फीटचं घर मिळणार आहे. म्हणजे 300 ते 325 स्क्वेअर फीटचं घर आहे. सदनिकेची किंमत आहे मित्रांनो 20 लाख रुपये. अर्जासोबत भरायची तुम्हाला रक्कम माहिती आहे 5,590 म्हणजे 5,590 पैकी 5,000 ही तुमची अनामत रक्कम आहे जी रिफंडेबल असणार आहे आणि 590 ही तुम्हाला परत मिळणार नाहीत जर लॉटरी नाही लागली तर. आणि सध्याची जे काही इरेरा क्रमांक आहे तुम्ही इथे पाहू शकता म्हणजे 48,693 असा तुम्ही महारेरा क्रमांक इथे दिलेला आहे. मी फक्त शेवटचे अंक वाचते मित्रांनो. आता याच्यात बघा तुम्हाला सबसिडी मिळणार आहे 2.5 लाखाची सबसिडी या ठिकाणी मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत लागू होणारे 2.5 लाख सबसिडी नुकते राहणार आहे किंवा राहील. महत्वाचं म्हणजे तुम्हाला अटी आणि शर्ती काय आहेत. खूप जण विचारत होते की नेमकं सर याची अट काय असणार आहे, शर्ती काय असणार आहेत ते सुद्धा आपण पाहूया कारण तुम्हाला एक आयडिया येईल क्लिअर की नेमकं आपण कशा प्रकारे फॉर्म भरायचे नेमकं काय काय अटी आणि शर्ती आहेत ते. या ठिकाणी पहा मित्रांनो अटी आणि शर्तीमध्ये काय दिले पात्र
अर्ज सादर करावयाच्या दिवशी जे कोणी अर्जदार असतील त्याचं वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे, म्हणजे जे सिडको म्हाडाची जी काही स्कीम असते त्याच नियमाप्रमाणे लावलेली आहे. अर्जदार त्यांचे पती किंवा पत्नी यांचे नावे अज्ञात मुलाच्या नावावर भारतात कुठेही पक्के घर नसावे. फॅमिली मेंबरच्या नावे तुमच्या भारतामध्ये पक्का घर नसायला पाहिजे. अर्जदाराने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग 20 वर्षाच्या कालावधीत देशाच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराची किमान 3 वर्ष सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम अधिकारी यांनी दिलेले भारत देशातील अधिवासाचे प्रमाणपत्र, एज, डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. मतदान कार्ड, पासपोर्ट, शाळा सोडण्याचा दाखला, वाहन क्रमांक इत्यादी ग्राह्य धरला जाईल, कॅप्चर केला जाईल. म्हणजे तुम्हाला जर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला मतदान कार्ड असेल किंवा पासपोर्ट असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल, वाहन परवाना असेल, ड्रायव्हिंग लायसन्स ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. ते ग्राह्य धरलं जाणार आहे. दिनांक 1/4/2024 ते 31 मार्च 2025 अथवा दिनांक 1/4/2025 ते 31 मार्च 2026 म्हणजे 24 ते 25, 25 ते 26 या कालावधीत अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न खालील दर्शविल्याप्रमाणे असावे. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न किती असायला पाहिजे मित्रांनो? तर तुमचं जे काही उत्पन्न आहे ते जसं की खाली दिलेलं आहे, ते तुम्हाला मी उत्पन्नाची मर्यादा दाखवतो. पण पिरियड लक्षात घ्या तुम्ही, 1 एप्रिल 2024 ते 25 आणि 25 ते 26 असा त्याचा पिरियड दिलेला आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर विवरणपत्र तुम्हाला सोबत जोडायचं आहे. आता उत्पन्नाची मर्यादा तुम्ही पाहू शकता काय आहे मित्रांनो. अत्यल्प उत्पन्न गटासाठी 6 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असायला पाहिजे आणि जे उर्वरित महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये 4.5 लाखापर्यंत उत्पन्न असायला पाहिजे. म्हणजे इथे शहरी भाग आहे मित्रांनो, मुंबई महानगर क्षेत्र आहे आपलं, त्याच्यामुळे 6 लाखाची अट इथे लागू असणार आहे. विशेष अटी आणि शर्ती काय ते आपण पाहूया. त्याचा तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका कशा प्रकारे अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. पात्रता, अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबाच्या नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे, तसेच कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयापर्यंत असावे. नोंदणी PMAY-MIS प्रणालीवर जे साईट आहे मित्रांनो, https://pmaymis.gov.in घटक क्रमांक 3 EHP अंतर्गत नोंदणी करणे अनिवार्य आहे. तुमची नोंदणी असणं आवश्यक आहे. कुटुंब व्याख्या म्हणजे पती, पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले यांचं तिथे उत्पन्न दाखवायचं आहे. यांच्या नावावर सदनिका नसायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या नावावर अज्ञात मुलाच्या नावे सदनिका नसायला पाहिजे. देय रक्कम व ताबा, सदनेची किंमत नगर परिषदेने ठरवलेल्या हप्त्यानुसार भरावी लागेल. ताबा भोगवटा प्रमाणपत्र OC मिळाल्यानंतर दिला जाईल. विलंबासाठी व्याजाची सवलत मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला जे काही हप्ते नगर परिषदेकडून ठरवले जातील त्या हप्त्याप्रमाणे तुम्हाला ते माहिती ते पैसे भरायचे आहेत. विक्रीवर बंदी, म्हाडाच्या नियमानुसार सदनिका मिळाल्यापासून 5 वर्षापर्यंत ती विक्री करता येणार नाही. तसे केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आता बघा, म्हाडाच्या नियमानुसार असं म्हणते कारण हे सगळे म्हाडा आणि कुळगाव बदलापूर महानगरपालिका यांच्या अंतर्गत हे टाईप आहे मित्रांनो. म्हणून इथे तुम्हाला 5 वर्षापर्यंत हे घर विकता येणार नाही. इथे मुद्रांक शुल्क, जीएसटी, पाणीपट्टी, वीज बिल, इतर सर्व स्थानिक कर भरण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची असणार आहे. तुम्ही ते भरायचं आहे. सदर सोडत प्रक्रिया ही कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडा यांच्या आधारे धर्तीवर राबवली जात असून शासनाचे नगर परिषदेत वेळोवेळी होणारे बदल हे अर्जदारास लाभार्थ्यास लागू राहतील. ते कोकणची लॉटरी असल्याचं सांगण्यात आले मित्रांनो. कोकणच्याच धर्तीवरती ही सगळी लॉटरी राबवली जात आहे. यशस्वी झालेल्या अर्जदारांनी अनामत रकमेचा परतावा मागितल्यास अर्जासोबत भरलेल्या रकमेतून 1% रक्कम कपात करण्यात येईल. म्हणजे तुमचा लॉटरी नंबर लागला आणि तुम्ही जर घर कॅन्सल केलं तर 1% रक्कम तुमची कपात होणार आहे. या अटी व शर्ती व्यतिरिक्त माहिती पुस्तिकेतील इतर अटी शर्ती लाभार्थ्यास अर्जदारास लागू राहणार आहेत. महत्वाची सूचना, नगर परिषदेने कोणत्याही एजंटची नेमणूक केली नाही, त्यामुळे अनधिकृत व्यवहारांना नगर परिषद जबाबदार राहणार नाही. म्हणजे इथे तुम्ही कुणाशीही कुठल्याही प्रकारचा व्यवहार करू नका असं सांगितलेलं आहे. पुढे बघा दिले या ठिकाणी पहा मित्रांनो, कुळगाव बदलापूर नगर परिषद PMAY योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची महत्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे. नोंदणी व अर्जाची प्रक्रिया कशी असणार आहे. संकेतस्थळ मित्रांनो https://www.kbmc.pmayhomes.home.com या संकेतस्थळावर जायचं आहे किंवा https://kbmc.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. नाव नोंदणी, सर्वप्रथम स्वतःची नोंदणी करून सर्व माहिती अचूक भरा. खूण असलेली माहिती अनिवार्य आहे. सुधारणा, अर्ज फी भरण्यापूर्वी अर्जात दुरुस्ती करता येईल, परंतु पेमेंट केल्यावर कोणताही बदल करता येणार नाही. म्हणजे तुम्हाला जे काही करेक्शन करायचं असेल तुम्ही पेमेंट करण्यापूर्वी चेक करा, 2 वेळा अर्ज वाचा, व्यवस्थित भरलाय का, नंतरच पेमेंट करा. मर्यादा, एका अर्जाला फक्त एकच अर्ज करता येईल. एकापेक्षा जास्त अर्ज आढळल्यास सर्व अर्ज रद्द केले जातील. एक व्यक्ती फक्त एकच अर्ज करू शकतो, कारण ही PMAY ची स्कीम आहे आणि एकच स्कीम नंबर दिलेला आहे. आवश्यक कागदपत्रे व माहिती, तुम्हाला काय काय कागद पाहिजे. आधार कार्ड कोणाला पाहिजे. अर्जदाराचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे. विवाहित असल्यास पती पत्नी दोघांचं आधार कार्ड देणं अनिवार्य आहे. पॅन कार्ड, स्वाक्षरी व जन्म तारखेच्या पुराव्यासाठी पती पत्नी दोघांचे पॅन कार्ड आवश्यक आहे. उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर विवरण पत्र
फायनान्शियल इयर 2024-25-26 दोघांचंही द्यायचं. दोन्हीपैकी एक पाहिजे किंवा आहे. इतर कागदपत्रे अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाइल प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र द्यायचं आहे. पुढे काय दिली माहिती बघा. संपर्क आणि बँक तपशील. स्वतःचा सक्रिय मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी द्या, कारण सर्व माहिती SMS आणि ईमेलद्वारे पाठवली जाईल. बँक खाते अर्जदाराचे स्वतःचे वैयक्तिक बचत खाते असणे आवश्यक आहे. चालू खाते, संयुक्त खाते किंवा येणारे खाते चालणार आहे. स्वतःचाच अर्ज द्यायचा आहे. बँकेची माहिती, बँकेचं नाव, शाखा, बँकेचे खाते क्रमांक, IFSC नंबर, MICR नंबर, कोड अचूक भरा. अनामत रक्कम परताव्यासाठी हे महत्वाचे आहे. म्हणजे तुमचं रिफंड मिळवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. भरणा पद्धत, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI द्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. अनामत रक्कम भरलेला अर्ज सोडतीपूर्वी मागे घेता येणार नाही किंवा रक्कम परत मिळणार नाही. केवळ विहित मुदतीत यशस्वी पेमेंट केलेले अर्ज सोडतीसाठी पात्र ठरतील. विहित मुदती म्हणजे जे काही डेट दिलेली आहे पेमेंट करण्याची, त्या डेट पर्यंतच ज्यांनी पेमेंट केलं त्यांचेच अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. बाकीचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. आता इथे काय दिले मित्रांनो, संपर्क क्रमांक दिलाय. ईमेल आहे मित्रांनो PMAYKBMClottery@gmail.com, याच्यावर तुम्ही काही संपर्क करू शकता. संपर्क क्रमांक आहे 9181 म्हणजे 91 81 08 10 27 97, 918108102797 ही आहे मोबाईल क्रमांक. पत्ता आहे नवीन प्रशासकीय इमारत, महात्मा गांधी चौक, बदलापूर रेल्वे स्टेशन जवळ पूर्व, कुळगाव. पिनकोड इथे पाहू शकता आणि तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे. आता अधिक माहितीसाठी तुम्हाला माहिती पुस्तिका पाहिजे असेल तर याला QR कोडला स्कॅन करा. तुम्हाला माहिती पुस्तिका मिळून जाणार आहे. त्या माहिती पुस्तिकेत इतर माहिती सुद्धा दिलेली आहे. पुढील भागात आपण या प्रकल्पाचे जे काही डिटेल आहे मित्रांनो, नेमका तो प्रकल्प कुठे आहे, घरे बांधलीत का, काम झालेलं आहे का, लोकेशन कुठे आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत. धन्यवाद.